हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. कधी कधी जिमला येणारे व्यक्तिमत्व आज इथे आलेले आहेत. आहे आपल्या समोर. अनरियल. परत कधी बघायला भेटेल माहित नाही. आत्ता बघून घ्या, आता बघून घ्या. सांगता येत नाही परत कधी बघायला भेटेल. दाखवा जरा, तोंड दाखवा. काय लावतो? थाळी. आरती. हा आता इथून इथं जाणार आहे. जा 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 हळूहळू. पण काढले रे जमलं की मग. गाईज, माईक, नवीन माईक. काय म्हणणं आहे मग नवीन माईक बद्दल? नवीन माईक आलेला आहे. फुकटचा नवीन माईक. फुकटचा नवीन माईक कंपनीच्या भरोशाने आलेला आहे. बिना माईकचं पण काम चाललं असतं तसं. बळच फॉर्म दाखवायचा आहे आम्हाला. आम्ही असं छोटं मोठं काय काम करत नाही. आमच्या मुलांना एक दिवस दाखवेल मी की एकदा आई आली होती जिममध्ये. एकदा आली होती. तुला काय म्हणायचं का त्याच्याबद्दल? तू सांग तुझ्या पोरांना की हा रोज यायचा जिमला, तरी पण डिग्री काही कमी नाही झाली. काय उपयोग नाही झाला. थोडी थोडी बॉडी बनते, थोडी थोडी. डेअरीचं गणित नाही जमत आहे. आता एक रेप घेऊ. मॅक्स एक रेप 45 मॅक्स. एक मारायचं दोघांनी. 15 एक मारायचं, 16 एक मारायचं. असं पण करायचं तोपर्यंत. कधीतरी संघटना. कधीतरी मारते, पटकन बनवून घे. पुढचा फुल डे पुढच्या महिन्यात. तुला किती दिवस झाले जिमला येऊन? 1 महिना झाला आहे. मध्ये मध्ये आले होते. एक दिवस काय आली तर मॅगी खायची आज. त्यामुळे आता नेक्स्ट एप्रिलच्या लास्ट वर्किंग डेला भेटेल जिममध्ये बसून अच्छा न प्लस हिरा काय खायला, जंक फूड खायला कुठं जायचं हे ठरवतं. म्हणजे काय लाजच नाही आम्हाला. तुला तर नाही. मला तर अजिबातच पाहिजे. तू तुझ्या मम्मी पप्पांना दाखवलाय का ब्लॉग? महाबळेश्वरचे दोन्ही असेच आपल्याला ऑडियन्स गोळा करायची. घरची सगळी घरचे 1000 सबस्क्रायबर झाले पाहिजे घरातले. गाईज तुम्ही पण तुमच्या घरच्या. चला मग बेबी लॉनच आहे काय ना. का दुसरं काही कागच नाही. नाटकं करतायत हे फक्त. न मागता. माझ्या मागच्या व्हिडिओतलं स्पॉन्सर होतं हे ब्ल्यू टॅगा. कुठं लिहिलंय? अरे ओरिजिनल नाही का हे? ओरिजिनल नाही का हे? प्रज्वलचं इथं लिहिलं होतं हातावरती. कारण की त्याचं 99 ते वाला होतं. इथं लिहिलंय. 1300 वाल्याला काहीच मागं येतं. त्याचं महागवालं आहे का? त्याचं कमी वालं आहे. चल मग हे उन्हात घालायचे, रातचं नाही घालायचं. चला कुठे येऊन दुसऱ्या देशात जावं लागेल गाईज ऊन बघायला. गाईज हे आमचं पोस्ट वर्कआउट आहे.
मॅक्रोज सांगून देतो मी एकदाचे नाही का की ह्याच्यात एका वडापावमध्ये 9 ग्राम प्रोटीन असतं. मला रील आली होती. 9 ग्राम प्रोटीन आणि 700 कॅलरीज एका वडापावमध्ये. एक्स्ट्रीमली प्रोटीन रिच आणि फायबर रिच हे डाएट आहे. अजून काय हे दही प्रोटीन ॲब्सोल्यूट प्रोटीन फायबर आणि सो इट क्लीन्स युअर गट हेल्थ, गुड फॉर गट हेल्थ फायबर. आणि चटणी तर एक्स्ट्रीम फॉर चटणी. तुला काय बोलायचंय? नाही आपण खूप हेल्दी. माझं काय नाही, मला नवीन नाही आहे. नवीन नाही मी खातच राहते त्यामुळे मी हेल्दी फूडच खाते. ह्याच्यानंतर पण आमचं थोडंसं हेल्दी फूड येणार आहे. गाईज आमचं पोस्ट वर्कआउट मील नंबर 2 आलं आहे. या इस मील में हम प्रोटीन एक तो प्रोटीन थोड़ा सा बढ़ाया है हमने. प्रोटीन इंटेक अप कर दिया है फॉर ऑब्वियस रीजन्स. इसमें चीज़ है. एवढंच आहे का? चीज़च आहे का? हाँ चीज़ है इसमें. आणि व्हेजिटेबल एक करके जाओ ना. मराठीच ब्लॉग आहे आपला साधारण. हिंदी में याच्यामध्ये खूप चीज आहे आणि त्याच्यामुळे प्रोटीन इंटेक अप. आणि आता बाकी वेजीज फायबर ॲज आय सेड गट हेल्थ इज द मोस्ट इम्पॉर्टंट. गट इज द मोस्ट इम्पॉर्टंट मसल इन द वर्ल्ड. इन द वर्ल्ड. आणि त्याच्यामुळे ठीक आहे. वेजीज आहेत भरपूर आता आणि भरपूर खूप कॅलरीज. त्यामुळं एनर्जीला काही कमी नाही पडणार. एनर्जेटिक राहणं खूप महत्त्वाचं आहे, एस्पेशली झोपायच्या आधी. आता आपण एक गेम खेळणार आहे. हू नोज बेटर हुम काय जे काय असेल ते. हा क्रिएटर आमच्यामधनं कंटेंट उभी करून काढतोय बरं. उडून काढतोय. तिचं सांगतो टी का कॉफी. मी सांगायचं का? कॉफी. तिला बरोबर आहे का त्याचं? बरोबर आहे का रे? कम्फर्ट फूड काय आहे ह्याचं? माझं का? हां सांग. कम्फर्ट फूड समोसा आणि प्रोटीन नाही आहे का? पनीर. नॉर्मल पूर्ण जेवण भाजी पोळी वरण भात हे. बरोबर आहे. मी चुकीचं काय म्हणू शकत नाही तर मग मला घरी जाणं ऐकावं लागत. तू सांग तिचं. मी काय कम्फर्ट फूड का तिचं? हे ह्याच्यावर झालं होतं बरं का आपलं डिस्कशन. व्हॉट एव्हर दॅट इज अनहेल्दी. हां म्हणजे तिचं कम्फर्ट फूड वरण भात वगैरे असं तर तिला आवडतंच. हे आहे. बरोबर आहे का? बरोबर आहे तर का? सांगायचा खरं सांग. नाही आहे का? सापडी. आता खरं सांग. हां मला माहिती आहे. मला फक्त आता ते असं इथपर्यंत आलंय पण बाहेर येत नाही आहे. आहे माझा प्रॉब्लेम. पण मी सांगतो 1 मिनिट. चॉकलेट्स सगळ्यात मोठं कम्फर्ट फूड आहे. दादाचं हिडन टॅलेंट काय? हिडन काहीच नाही म्हणा. जे आहे ते सगळं माहिती आहे लोकांना. हिडन टॅलेंट असं जे काही कोणालाच नाही माहिती तुला कळलंय? मला कळलंय असं माहिती आहे. सगळ्यांना सगळं माहिती आहे. काय हो एक हिडन टॅलेंट जे मला लग्नामध्ये कळलं होतं की त्याला उखाणे छान घेतात. काहीही जुळवा करतो तो. हे मी त्याचं हिडन टॅलेंट म्हणून ठेवलं. थोडक्यात पोएम वगैरे लिहू शकतो तो एखादा असं मला वाटतं. मावशीकडनं आलंय ते. मावशीकडनं आलंय. मजा नाही आहे इसमें. अजून एक पिझ्झा आला आमचा. हा नॉन व्हेज आहे, हा व्हेज आहे. ॲब्सोल्यूट प्रोटीन अँड कॅलरीज. हिचं हिडन टॅलेंट काहीच नाही. प्रॉब्लेम आहे. टॅलेंटलेस. हां नाही इथे टॅलेंट आहे. मसाज खूप छान. बॅक मसाज बापरे. टॉप क्लास. वेकेशन. व्हॉट इज युअर ड्रीम वेकेशन? येस. इसका पॅरिस आहे. आणि त्याचं थायलंड. थायलंडला तर जाऊन आला. आपण जायचं आहे त्याला परत.
नाही माहिती मला ॲक्च्युली. आम्ही थायलंडच आहे माझं ॲक्च्युली ड्रीम व्हॅकेशन. थायलंड. बट ॲक्च्युली मला न्यूझीलंडला पण जायचं आहे एकदा. खूप भारी आहे. न्यूझीलंड डिटेल्स. न्यूझीलंड का? ठीक आहे. ज्या तिकीट बुक करायचं. व्हॉट इज हिज बिगेस्ट फिअर? फिअर हाईट. हाईट. हिचं ना तिला कशाला पाण्याला नाही घाबरत एवढे. हाईटला नाही घाबरत. बिगेस्ट फेअर आय थिंक जिमला येणं बिगेस्ट फेअर आहे हिचं. एवढं कळतंय सध्या. जिमला येणं इज द बिगेस्ट फेअर हिचं. काय मग कोणी सांगितलं असले गेम खेळायला रे? अजिबात ओळखत नाही. ही ब्रेव आहे खूप. हिला काय भीती जास्त वाटत. हर बिगेस्ट फिअर इज लुझिंग मी. याला नाही म्हणून दाखव बरं. हा, तू काहीतरी टफ क्वेश्चन असेल तर विचार प्लीज. व्हॉट मेक्स हर अँग्री इन्स्टंटली? लक्ष नाही दिलं की त्याच्यावर. सोपं होतं. व्हॉट मेक्स मी अँग्री म्हणजे रोजच करते मला बरंच काय काय त्यातलं एक काहीतरी सांग. खरं नाही सांगू शकत ना. खरं सांग. तुला पण लाज वाटली पाहिजे म्हणजे सांग खरं. माझं ओळखत नाही ही मुलगी मला. नाही ओळखत मला. संपला विषय. मी अभ्यास नाही केला तर. हे खोटं आहे. नाही बरोबर आहे. त्या चिडत आहे. अशी लिस्ट आहे म्हणजे ती बरेच काय काय बोलू शकले असते नाही का. एवढं काय काय करते मी. तू काय करते हा पण म्हणजे हे मला काढ देणार. नेक्स्ट. व्हॉट डू ही नीड बट नेवर आस्क फॉर? What do I need but I never ask for? हेल्प. Help. That is true. What does she need but she never Doesn't asks ask. for? Help is म्हणजे सगळ्यांनाच गरज असते. कोणीच नाही विचारत तिला. बट हिचं वॉट डज शी नीड बट नेवर आस्क्स फॉर मसाज. मीच करून घेतो तिच्याकडनं पण ती नाही विचारत. वेन आर यू मोस्ट प्राऊड ऑफ हिम? एव्हरी डे. तू सांग. And I am most proud of her. कधीतरी जिमला आली. जिम अरे व्हॉट अ स्टेटमेंट. आज टुडे आय एम द मोस्ट प्राऊड ऑफ हर बिकॉज टुडे वॉज द डे शी विजिटेड आवर जिम. विजिटच होती ती साधारण एक गेस्ट विजिट ज्याला म्हणतात एका जिममध्ये. ही सगळे इक्विपमेंट जागेवर आहेत का अजून पण? ऑइलिंग चालू झाले का? सगळं ऑइलिंग वगैरे व्यवस्थित आहे का? जिमच्या ओनरसोबत थोडंसं त्यांनी डिस्कशन केलं की माहीत नाही परत कधी येणं होईल. आता तुम्ही आत्ताच सांगा की ओव्हर ॲक्टिंग. बट ठीक आहे. आज टुडे वॉज व्हेरी प्राऊड ऑफ हर. एक्स्ट्रीमली प्राऊड ऑफ हर. लास्ट क्वेश्चन. व्हॉट इज वन मोमेंट यू विल नेवर फॉरगेट विथ हिम? मॅरेज म्हणू नका, लई मारी. मी ॲक्च्युली मॅरेजच विचार करत होते. हां म्हणजे हां और मे बी थायलंड ट्रिप. आता तू ते सेम नाही सांगू शकत. वेगळं काहीतरी सांगा. आय वोंट फॉरगेट एनिथिंग. टुडेज डे बिकॉज टुडे वॉज द डे. ती जिमला आली आमच्या. असं बोलतोय जसं काय मी पहिल्यांदा जिमला आले. हो, महिन्यातून पहिल्यांदा. या महिन्यातनं तरी पहिल्यांदाच आली आहे गाईज. सो खोटारडा आहे. खोटा टाईम सॉरी. एकदा 1 मार्चला पण आली होती. आज 27 मार्च आहे. 1 मार्चला आली होती. सो टेक्निकली आय एम रॉंग. 1 2 3. ग्लास. ग्लास मॅकबुक.
ठीक आहे आता मला 1 थांब जरा ग्लास आणि मॅकबुक ना होते का थांब मग ग्लास आणि मॅकबुक. हां ठीक आहे 1 2 3 स्क्रीन गार्ड. ओ ग्लास ओके ओके लंच आणि काय झालंय? लंच आणि स्क्रीन गार्ड झालंय रे. ठीक आहे परत जाऊ. लंच आणि स्क्रीन गार्ड. ठीक आहे लंच आणि स्क्रीन गार्ड. 1 2 3 गोखाना. प्लेट आणि गोखाना. प्लेट आणि गोखाना. ठीक आहे काय येणार आहे? थांब जरा विचार ते आता येऊ शकतं. बाय द वे गोखाना एक ॲप आहे त्याच्यावरून आम्ही त्याच्यावर आम्ही लंच ऑर्डर करतो रोज. ऑफिसमध्ये लंच त्याच्यावर ऑर्डर करायचं असतं. गोखाना आणि काय आलं आपलं? प्लेट गोखाना. हां ठीक ठीक आहे. 1 2 3 Order. चीज तवा पुलाव. ऑर्डर चीज तवा पुलाव झाले आता. हां ठीक आहे 1 2 3 पुन्हा गेस्ट हाऊस. 1 2 3 बॅग आणि टेबल. बॅग आणि टेबल ठीक आहे 1 2 3 चेअर आणि लॅपटॉप ठीक आहे. इंग्लिश वर्ड घे ठीक आहे. रेडी 1 2 3 वर्क आणि ऑफिस बॅग. बघा नीट लक्षात ठेव. वर्क आणि ऑफिस बॅग. ह्याच्यामुळे हिला घेत नाही. ह्याच्यामुळे हिला कॅमेरामॅन घेतो आम्ही. कळतंय का तुम्हाला? वर्क आणि ऑफिस बॅग तुमच्या पण डोक्यात एकच शब्द येणार. ह्याच्या पण डोक्यात एकच शब्द असेल. पण आता ही बघा काय म्हणते. 1 2 3 लॅपटॉप. काय इतकं पण म्हणजे हे नाही. कधी घेऊ शकतो हिला व्हिडिओमध्ये. कधीतरी एकदा जशी जिमला येते कधीतरी तसं व्हिडिओमध्ये पण हिला कधीतरी घेऊ शकतो. माझा रोस्ट व्हिडिओ बनतोय गाईस. ब्लॉग राहिलाय बाजूला. सो नेक्स्ट मंथ ही परत येईल ब्लॉगमध्ये. 1 2 3 सॉन्ग आणि टेबल झालंय संपलंय. सॉन्ग आणि टेबलवर झालं तर पाहिजे आता बघू. ओके 1 2 3 स्पीकर. गाईज दिस इज इट. माझ्यासोबतच जमत नाही बहुतेक. नेक्स्ट सांग परत एकदा. 1 2 3 शर्ट ग्लास. शर्ट आणि ग्लास. आणि शर्ट. ठीक आहे 1 2 3 Transparent. क्रेझी. ग्लास आणि ट्रान्सलुसंट आणि ग्लास. डेंजर. ट्रान्सलुसंट आणि ट्रान्सपरंट काय करता येईल मला. टेक्निकली सेम वर्ड आहे सो ड्रॉप करायला पाहिजे. सेम वर्ड आहे. सेज द सायन्स ग्रॅज्युएट. 1 2 3 Water. संपले सगळे परम्युटेशन कॉम्बिनेशन. आता नंतर काही नवीन आलं की सांगतो. गाईज आम्ही घरी आलोय आता. गाईज आणि झोपतोय आम्ही आता. पुढचा ब्लॉग इथूनच सुरू करतोय कारण आम्ही आता परत गेम खेळतोय.